शोभाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊयात। इथे मी दुधी भोपळ्याची बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, अद्रक छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे। इथे मी लसूण पण तसेच बारीक चिरून घेतलेले आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अद्रक लसूण पेस्ट पण यूज करू शकता। इथे मी मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद, स्वादानुसार नमक, फोडणीसाठी जिरे आणि मोहरी। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। इथे मी चणा डाळ अर्ध्या तासापासून भिजत घातलेली तुम्ही बघू शकता। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मूग डाळ पण टाकू शकता। मी इथे चणा डाळ घेतलेली आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे। आता यात मी तेल टाकून घेते। इथे मी 2 चमचे तेल टाकून घेते। तेल गरम झालेले आहे। आता यात मी जिरे, मोहरी, बारीक चिरलेले लसूण, अद्रक आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेते। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याला नुसतं कांद्याला आपल्याला 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे। कांदा परतून 2 मिनिटे झालेले आहेत। आता यात आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून देऊया आणि यालाही छान असं परतून घ्यायचं आहे। इथे टोमॅटो पण आपल्याला 3 ते 4 मिनिट असं छान परतून घ्यायचं आहे। इथे मी छान असं टोमॅटो आणि ते परतून घेतलेलं आहे छान। आता यात आपण सर्व मसाले टाकून घेऊयात। यात मी लाल मिरची पावडर टाकून घेते। त्यानंतर गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद आणि चवीनुसार नमक। आता याला छान असं परतून घ्यायचं आहे। मला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यात अर्धा ग्लास मला पाणी टाकायचं आहे। आता यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे अर्धा ग्लास आणि यात मी आता टाकून घेते चणा डाळ। चणा डाळ मी इथे अर्धा तास भिजत घातलेली आहे। आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊयात।
भाजीला आपण 2 मिनिटे छान परतून घेणार आहोत। इथे मी छान अशी चणा डाळ परतून घेते। चणा डाळ छान परतली गेली की त्यात आपण आता दुधी टाकून घेणार आहोत, जे आपण बारीक तुकडे कापून घेतलेले होते, आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दुधी टाकल्यानंतर मी आता याला छान असं परतून घेते आणि सर्व मसाले एकजीव करून घेते। आता यात आपण 1 ग्लास असं पाणी टाकून घेते आणि मिक्स करून घेऊया। इथे मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। आता याला आपण छान शिजवून घेऊयात। इथे मी 5 ते 6 मिनिटे आता शिजवून घेणार आहे। आता यावर मी झाकण ठेवून देते। यावर मी झाकण ठेवून दिलेलं आहे। आता आपण 5 ते 6 मिनिटांसाठी याला छान शिजवून घेऊया। तर इथे 5 मिनिटे झालेली आहे। आता आपण झाकण काढून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता इथे भाजी रेडी झालेली आहे दुधीची। आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे भाजी रेडी झालेली आहे। आता 1 मिनिट आपण याला शिजवून घेऊ आणि मग गॅस बंद करून द्यायचा। आता मी गॅस बंद करून देते। तुम्ही बघू शकता छान अशी भाजी तयार झालेली आहे। आता आपण भाजीला भांड्यात सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे भाजी तयार आहे आणि खूप छान अशी ही भाजी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि शोभाज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।